तर सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी जरांगे पुढच्या काही तासांमध्ये मुंबईमध्ये येतील। जरांगेंसोबत संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठे एकवटलेत तर मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना पुन्हा एकदा विनंती केली आहे। पुढच्या महिन्यामध्ये विशेष अधिवेशनात कायदा करून आरक्षण देणार असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय। पाहूयात। आरक्षण मराठ्याला ओबीसीतूनच पाहिजे, कोणते कोण आम्हाला नको। सरसकट मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा जनसागर मुंबईच्या दिशेने येतोय। महामार्ग मराठ्यांच्या गर्दीने भरलेत। जिथे नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त मराठा समाजच आहे। आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी जरांगे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत। मुंबईमध्ये 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी घोषित करण्यात आली आहे, तर नाशिकमध्ये सुद्धा 8 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीची घोषणा करण्यात आली आहे। जरांगेंचा दावा आहे की 3 कोटी मराठे मुंबईत येतील। गर्दीने भरलेल्या मुंबईची लोकसंख्याच जवळपास 2 कोटीच्या आसपास आहे। त्यामुळे सरकारला चिंता आहे की मुंबईमध्ये मराठ्यांची नेमकी सोय कशी होणार आणि मुंबई जाम होण्यापासून कशी रोखायची। रोहित पवारांकडून 2 लाख पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या। खालापूरमध्ये गावकऱ्यांनी 20,000 भाकऱ्यांची सोय केली। जरांगेंच्या पायी मोर्चाचा मुक्काम वाशीमधल्या एपीएमसी मार्केटमध्ये आहे। एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलकांची जेवणाची सोय करण्यात आली आहे। मुंबई पालिकेने मूव्हिंग टॉयलेट देखील मागवण्यास सुरुवात केली आहे। मराठा आरक्षणासाठी अगदी टोकाची भूमिका घेतलेले जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि मुंबईमध्ये येण्यासाठीची जी तयारी आहे ती महानगरपालिकेकडून आता पूर्ण करायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या फॅशन स्ट्रीट रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 5 ते 6 ट्रक भरून या ठिकाणी टॉयलेट्स मागवण्यात आलेले आहे। जवळपास 500 टॉयलेट्स या ठिकाणी मागवण्यात आलेले आहे आणि या 500 टॉयलेट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय की आता जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या लोकांची व्यवस्था करण्यात येत आहे। आपण पाहतो या ठिकाणी बघा कार्पेट सुद्धा आणण्यात आलेला आहे आणि तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे एक पद्धतीने आणि त्यासोबतच पाण्याचे जे टँकर्स आहेत ते सुद्धा मागवण्यात आलेले आहेत। महिलांच्या टॉयलेटची वेगळी सुविधा केली जाणार आहे, त्यासोबतच पुरुषांच्या टॉयलेटची सुद्धा वेगळी सुविधा या ठिकाणी केली जाणार आहेत आणि फॅशन स्ट्रीटचा हा जो संपूर्ण रस्ता आहे या ठिकाणावरती हे सगळे टॉयलेट असणार आहे। मराठा आरक्षणाचा मोर्चा 26 तारखेला मुंबईमध्ये धडकलेला असेल, तर प्रकाश आंबेडकर यांनी मात्र सरकारच्या भूमिकेवर सवाल करत सरकारकडून जरांगेंना चॉकलेट दिलं जातंय असा आरोप केलाय। शासनाला की तुम्ही प्रामाणिकपणे त्यांच्याशी डायलॉग करा। 2 दिवसात देतो, 4 दिवसात देतो, 15 दिवसात देतो, महिन्याभरात देतो, आता स्पेशल अधिवेशन बोलवतो। हे जे चॉकलेट देण्याचं जे कामकाज चाललेलं आहे आता ते ओळखणारा जरांगे पाटील आहे, त्याला माहिती आहे की आपल्याला चॉकलेट देतात आहेत। त्याच्यामुळे प्रामाणिकपणे तुम्ही बोला, प्रामाणिकपणे वेळ मागून घ्या आणि त्या प्रामाणिक पिरियडमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्ही। आंदोलन सुरू केल्यापासूनच जरांगे सरकारसोबत चर्चा करतायत। आताही त्यांनी सरकारला तोडगा काढण्याचं आवाहन केलं, मात्र तोडगा काढला नाही तर आझाद मैदानावर उपोषण करणारच असा एल्गार जरांगेंनी पुकारला आहे। आम्हाला न्याय पाहिजे, मुंबईत गेला आंदोलन करून आरक्षणच पाहिजे, तुम्ही अलीकडे दिलं तरी आरक्षणच पाहिजे, एवढंच म्हणणं आहे। आणि मात्र आता तिघाला विनंती केली, तिघांनी ठरवावं काय करायचं। तुम्ही नाही आले, मी आझाद मैदानला मुंबईला उपोषणाला बसणार म्हणजे बसणार, 26 बसणारच। मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की आम्ही जी भूमिका घेतलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि गरीब मराठ्यांचं ताट वेगळं, हे केल्याशिवाय ते टिकाऊ आरक्षण ठरणार नाही। नाही तर दोघं एकमेकांच्या विरोधात लढत राहतील आणि हाताला काहीच मिळणार नाही। मागणी मागणारा हा अख्खं जग मागतो, पण कायदेशीर त्याच्यामधलं काय शक्य आहे तेवढं बघावं लागतं। आणि मी जसं म्हणालो की कायदेशीर शक्य काय आहे तर गरीब मराठ्याला आपण गरीब मराठ्याला आपण आरक्षण देऊ शकतो, ही कायदेशीर शक्यता आहे। सरसकट मराठ्यांना नाही तर गरीब मराठ्यांना वेगळं आरक्षण मिळू शकतं असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे।
आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यापासून ते ओबीसी महासंघाचाही ओबीसी मधून आरक्षण देण्यास विरोध आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. या मागणीसाठी तुम्ही पाठीमागे राहणार असाल त्यांच्या, माझं म्हणणं नाही, मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे. परंतु आता ते जे म्हणतात की घेईल तर ओबीसी मध्येच आरक्षण घेईल, आरक्षण मिळणार नाही. ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. ज्या दिवशी ओबीसीतून आरक्षण देण्याचे सरकार प्रयत्न करेल त्या दिवशी या राज्यातील 60% असलेला ओबीसी रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करणार. इतकं वेगानं सर्व्हे सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही विनंती करणार जरांगेंना की वाट पाहायला पाहिजे अजून? नाही, आम्ही दुसऱ्या लोकांनी विनंती केली ते त्यांना विरोधक समजतात, त्याच्यामुळे विनंती नाही, तो त्यांनी विचार करावा. आणि आरक्षण कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसीतूनच आहे आणि आरक्षण मराठ्याला ओबीसीतूनच पाहिजे. कोणते कोण आम्हाला नको. त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचं. पुऱ्या भारत देशानं आणि जगानं बघितलं पाहिजे मराठी एक अशी जात आहे ज्या वेळेस लढली त्यावेळेस इतिहास घडवला. ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली आहे. मात्र आरक्षण देणारच हेही शिंदे ठामपणे सांगतायत. आता सरकारचा आरक्षणाचा प्लॅन काय आहे ते देखील समजून घ्या. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी मिळत आहेत त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळेल, पण ज्यांच्या नोंदी नाही त्या मराठ्यांना ओबीसी मधून नाही तर वेगळं आरक्षण देण्याची सरकारची तयारी आहे. त्यासाठी मागासवर्ग आयोग पुनर्गठित केला असून आयोगाकडून काम सुरू आहे. 23 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण केलं जाणार आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर सरकार फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेईल. फेब्रुवारीच्या अधिवेशनात कायदा करून मराठ्यांना वेगळं आरक्षण देणार असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या समजून घेण्यासारख्या आहेत. सरकार जर काही करतच नसेल तर मी मोर्चा समजू शकतो. सरकारनं आरक्षण देणार नाही म्हणून सांगितलं असतं तर मोर्चा मी समजू शकतो. मनोजजी हे पण समजूतदार आहेत. मला असं वाटतं की आता काल 2-3 दिवसामध्ये देखील नक्की त्यांना जे काय पाहिजे म्हणजे मराठा समाजाला जे काय पाहिजे हे देण्याची सकारात्मक भूमिका सरकारनं घेतलेली आहे आणि शिंदे सरकारच आरक्षण मराठा मिळवून देऊ शकतं. कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देणार असा शब्द सरकारनं दिलाय. तर जरांगे पाटलांची मागणी ओबीसी आरक्षणाचीच आहे. घोषणा केल्याप्रमाणे जरांगे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना घेऊन मुंबईत येत आहेत. अर्थात मार्ग किंवा तोडगा कसा काढायचा सरकारच्या हाती आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.